जानेवारी 2026 पासून डोनाल्ड ट्रम्प आणि त्या डोनाल्ड ट्रम्पच्या अवतीभोवती फिरणारं जे काही न्यूज आहेत, या न्यूजचा तुम्हाला सगळ्यांना आता ओळख झालीच असेल. व्हेनेझुएलावरती अटॅक करणं, तिथल्या राष्ट्रपतीला आपल्या देशामध्ये आणणं, त्याला कोर्टात उभं करणं. त्याचबरोबर आपले नरेंद्र मोदी यांच्यावरती काहीतरी वेगळ्याच भाषेत वल्गना करणं किंवा त्यांच्याविषयी बोलणं, की ते मला विचारतात, की "सर मला तुम्हाला भेटायचंय. मी तुमच्याकडे भेटायला येऊ शकतो का?" आणि मग मी त्यांना येतो, भेटतो. ठीक आहे. त्यानंतर 50% मी टेरिफ वाढवलं, त्याच्यामुळं भारताला परवडत नसेल. त्याचबरोबर भारतावरती किंवा भारतासारखे जे देश रशियाकडनं तेल घेत आहेत, त्यांच्यावरती आम्ही लवकरच ॲक्शन घेऊ. याबद्दलच्या ज्या काही ते वल्गना करत होते, त्याच वल्गनेला एक नवीन वळण मिळालेलं आहे आणि आत्ता रिसेंटली काही तासांपूर्वीच मी म्हणेल, ज्यावेळेस हा ॲक्टिव्हिटी चालूच होत्या, त्यावेळेस या ट्रम्पने सिनेटमध्ये एक महत्त्वपूर्ण असं एक विधेयक पाठवून दिलेलं आहे. म्हणजे ट्रम्पने या विधेयकाला मंजुरी दिलेली आहे. मित्रांनो, एक सांगेल, की आता रिसेंटली अगदी द हिंदूने सुद्धा या गोष्टीची खबर घेतलेली आहे, की यूएस अँबॅसेडर अराइव्हड आणि ट्रम्प्सने एक महत्त्वपूर्ण असे 500% टेरिफ वाढवण्याचा एक महत्त्वपूर्ण जे विधेयक आहे, ते विधेयक संमत करून म्हणजे त्याच्यावरती सही करून ते त्यांच्या सिनेटकडे पाठवलेलं आहे. तर बघा, एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, की ट्रम्प यांचा जे पक्ष आहे, तो आहे रिपब्लिकन. ठीक आहे. आणि दुसरा त्यांचा जो विरोधी पक्ष आहे, तो आहे डेमोक्रॅटिक. तर इथं एक बेसिक समजून घेणं गरजेचं असतं, की हा जो विधेयकाचा भाग आहे, आता हा विधेयकाचा भाग त्यांच्या संसदेमध्ये मांडला जाईल, ज्यामध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि त्यांचा सिनेटचा सहभाग त्या ठिकाणी असतो. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर जर हे विधेयक मंजूर झालं, तर या विधेयकामुळं होणार काय? किंवा हे विधेयकाचं नाव काय आहे? आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला परीक्षाभिमुख पद्धतीने पाहणं गरजेचं आहे. तर मित्रांनो बघा, काही दिवसांपूर्वी एक महत्त्वपूर्ण न्यूज तुमच्यासमोर आलीच होती, की रशिया आणि युक्रेन यांचं वॉर काही केलं थांबत नव्हतं. आणि हे जे डोनाल्ड ट्रम्प साहेब आहेत, त्या डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी इलेक्शनच्या काळात जे काही खूप मोठे-मोठे स्वप्न दाखवले होते अमेरिकेतल्या लोकांना किंवा जगाला, ते सगळेच्या सगळे फेल होताना ठरतायत. सगळ्यात महत्त्वाचं स्वप्न म्हणजे काय होतं माहिती आहे? तर रशिया आणि युक्रेनचं वॉर मी 24 तासात थांबवून दाखवतो. थांबवलं का? नाही थांबवलं. म्हणजे याचा अर्थ असा, की डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे व्लादिमीर पुतिन या दोघांची जी आपण ती खेळी म्हणतो ना, ती एकदम एकमेकांना पूरक आहे. डोनाल्ड ट्रम्प कुठल्या ना कुठल्यातरी अँगलनी युरोपाच्या देशांवरती किंवा आफ्रिकन देशांवरती किंवा साऊथ अमेरिकन देशांवरती आणि आता दक्षिण आशियाई देशांवरती किंवा पूर्वेकडच्या आशियाई देशांवरती दबाव टाकताना आपल्याला दिसत आहेत. पर्टिक्युलरली डोनाल्ड ट्रम्प यांचं जे टार्गेट आहे, ते आहे चीन, भारत आणि ब्राझील. कारण की हे जे चीन, ब्राझील आणि भारत देश जो आहे, तो रशियाकडून तेल घेतो. आता बघा, एक साधी सिंपल गोष्ट बघितली तर रशिया जो आहे, ठीक आहे? रशिया जो आहे, हा रशिया आपल्या जगातलं नाही म्हटलं तरी 10% जगातील 10% जे तेल आहे, ते तेल उत्पादन करतो. आता तेल उत्पादन करून तो काय करणार? तेल सगळं तर वापरू नाही शकत तो. तर त्या तेलाचं तो काय करतो? निर्यात करतो. निर्यात करून या रशियाला भरपूर मोठ्या प्रमाणात पैसा मिळाला. ठीक आहे? भरपूर मोठ्या प्रमाणात. अगदी डॉलरमध्ये त्यांना पैसा मिळाला. तर एक सध्याच्या रिसेंटली जे झालेले काही स्टडीज होत्या, त्या स्टडीजमधून एक असं लक्षात आलं, की एकट्या रशियानं, ठीक आहे? एकट्या रशियानं गेल्या 3 वर्षामध्ये जवळपास $1.2 ट्रिलियन मिळाले. $1.2 ट्रिलियन म्हणजे खूप मोठा पैसा मिळवलेला आहे. आता हा जो रशिया आहे, हा सगळा पैसा मिळून काय करतो? तर हा सगळा पैसा मिळून तो रशिया युक्रेनच्या विरुद्ध लढण्यासाठी त्याचा काही वापर करतो. तर ऑब्व्हियसली एक देश दुसऱ्या देशाबरोबर लढत आहे, तर त्या देशाला पैशाची गरज तर पडणार. मग पैशाची गरज पडणार, तर हा पैसा आणायचा कुठून? तर रशियाकडे अतिरिक्त गोष्ट कुठली? आता रशिया थोडी चहा तयार करतो किंवा रशिया थोडी कापसं तयार करतो. किंवा रशिया थोडीच अशा वेगवेगळ्या आय-टी सेक्टरमध्ये इन्व्हॉल्वमेंट करतो. तर रशिया काय करतोय? रशियाकडे मोठ्या प्रमाणात तेल उत्पादकता आहे आणि तेल उत्पादनाचा त्याच्याकडे भरपूर मोठा भंडार त्याच्या टुंड्रा प्रदेश आणि तैगा प्रदेशामध्ये भरमसाठ आहे. तर रशियाने काय केलं? तिथून तेल उत्खनन केलं. इव्हन तुम्ही तुमची मागची जी खाण तुम्हाला दिसत असेल, तर त्याच्या आजूबाजूला सगळा बर्फ आहे. ते बर्फामध्ये तेल उत्खनन करतायत. तर आता त्या प्रदेशामधून तेल घेतलं. आता हे तेल विकायचं म्हणून. विकायचं त्यांनी कुठं सुरू केली? तर विकायला त्यांनी आफ्रिकन कंट्रीमध्ये काही महत्त्वाचे मध्य आफ्रिकातले काही देश जे आहेत तिथं भारत, चीन आणि ब्राझील. आता भारतासारखा जो देश आहे, हा भारतासारखा देश रशियाकडनं तेल का विकत घेतो ते पण समजून घेणं गरजेचं आहे.
पहिली गोष्ट तर आपल्याकडे जे बॉम्बे हाय नावाचं जे तेल उत्खनन क्षेत्र आहे ते खूप जास्त आपल्या भारताची मागणी कंप्लीट करू शकत नाहीये. मग त्यासाठी भारत जो आहे तो सौदी अरेबिया, इराक किंवा इराण या देशांकडनं तो तेल घेतो. आता इराण सारख्या देशाकडनं जरी तेल घेतलं तरी तिकडे त्या डोनाल्ड ट्रम्पच्या पोटात गोळा येतोय. कारण की इराण हा अमेरिकेचा दुश्मन. बरं, दुसरी गोष्ट, भारताने जर सौदी अरेबिया, UAE या देशांकडनं जर आपण तेल घेतलं तर ते तेल आपल्याला महागात देतात. कारण की त्या देशांवरती परत म्हणजे अमेरिकेचं काय आहे तर दबाव आहे. त्याच्यामुळे त्यांना त्यांची प्राइस थोडीशी हाय ठेवावी लागते. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट, की जर आपण तेल एवढ्या मोठ्या किमतीत जर आयात करत राहिलो तर आपल्या देशाचा जो ट्रेड आहे तो ट्रेड आपण नकारात्मक पद्धतीने म्हणजे त्याला आपण म्हणू प्रतिकूल पद्धतीने तो जातो. मग असा जो ट्रेड प्रतिकूल पद्धतीने गेला तर मग आपल्याला काय मिळालं? काहीच नाही मिळालं. बरोबर? आपलं नुकसान झालं. मग आपण काय करतोय? तर आपण कुठे गेलो? आपण रशियाकडे गेलो. रशिया आपल्याला रुपयाच्या भावात किंवा रुपयाच्या किमतीमध्ये किंवा रुपयाच्या विनिमय दरामध्ये पैसा देतो. किंवा सॉरी पैसा देतो म्हणतोय, तेल देतो. किंवा आपण डॉलर ओके डॉलरच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला देतो. कारण की साधारणतः आपल्याला जर एक बॅरल रशियाकडनं $10 ते $12 रशियाकडून घेतल्यानंतर स्वस्तात पडतोय. तर ऑब्व्हियसली भारत काय करणार? भारत थोडं जिथं आता बघा मला सांगा, तुम्ही एखाद्या कपड्याच्या दुकानात गेले आणि एखाद्या कपड्याच्या दुकानात तुम्हाला ₹1000 शर्ट आहे आणि त्याच्याच बाजूला जर तुम्हाला ₹150 ऑफमध्ये जर तसाच त्याच ब्रँडचा शर्ट जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही कुठं जाणार? स्वाभाविकता आहे. स्वाभाविक एक विचार जर केला तर आपण ₹1000 शर्टापेक्षा आपण ₹850 शर्ट विकत घेऊ. सेम अशाच पद्धतीने भारताने काय केलं? रशियाकडनं तेल घेतलं. आता भारतानं रशियाकडनं तेल घेतलं. ते तेल आपल्याकडं नायरा नावाची एक कंपनी बघा, भरपूर सारे पेट्रोल पंप तुम्हाला आजूबाजूला दिसतील नायरा नावाच्या कंपनीचे. नायरा आणि रिलायन्स हे काय करतायत? ते तेल आणतायत, ते तेलाला शुद्ध करतायत आणि ते तेलाचं ते तेलाचं पेट्रोल बनवून किंवा त्या तेलाचे डिझेल वगैरे बनवून आपल्या देशामध्ये ते वितरित करतायत. यामुळं काय होतंय? यामुळं आपल्या देशामध्ये जी आपल्याला तेलाची जी गरज आहे, ही तेलाची गरज पण भागतीये. तेलाच्या किमती सुद्धा आटोक्यात राहत आहेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काय होतंय ना त्या गोष्टींचा आपल्या भारताच्या तेलांच्या किमतीवरती आता तरी काय एवढा मोठा इम्पॅक्ट पडलाय गेल्या एक 4-5 महिन्यामध्ये असं तर काय आपल्याला जास्त दिसलं नाही. आता एक साधी सिंपल गोष्ट, या ठिकाणी अमेरिकेचं पोट दुखलं कुठं? अमेरिका काय म्हणते? अमेरिकेचे जे डोनाल्ड ट्रम्प होते जेव्हा ते जानेवारीमध्ये निवडून आले, जानेवारी निवडून आल्यानंतर या माणसानं काय सांगितलं, की बाबा मी फक्त आणि फक्त 24 तासात हे युद्ध बंद पाडतो, रशियाचं आणि युक्रेनचं. बरं, युक्रेननी रशियाबरोबर शांती वार्ता सुरू केली. ऑब्व्हियसली सपोर्ट अमेरिकेचा होता. इव्हन मधल्या काळामध्ये तर अलास्कामध्ये पुतीन आणि जे डोनाल्ड ट्रम्प आहेत ते सुद्धा भेटले. त्यांनी सुद्धा या गोष्टींवरती चर्चा केली. आता पुतीन हसत हसत तर म्हणतायत, ठीक आहे, पुतीन काय म्हणतायत? पुतीन हसत हसत तर म्हणतात, ठीक आहे बाबा मी हे करेल, मी अशा करेल, मी अशा गोष्टी करेल. पण काही केल्या पुतीन डोनाल्ड ट्रम्पचं खरंच काय ऐकत नाही. काही केलं ऐकत नाही. पुतीन वरच्यावर म्हणतंय, की बाबा मी हे करतो, मी असं करतो, मी तसं करतो. ठीक आहे. म्हणून तर जाते आपल्या देशात. आपल्या देशात गेल्यानंतर ते युक्रेनवरती हल्ला करते. ते युक्रेनवरती हल्ला करते. मग युक्रेनवाला युक्रेनवाले राष्ट्रपती काय म्हणतात? की मी तर शांत बसलोय. मी शांत बसलो असलो तरी सुद्धा रशिया आमच्यावरती अटॅक करते. तर तुम्ही काहीतरी ऍक्टिव्हिटी करा. ठीक आहे. म्हणजेच काय थोडक्यात युक्रेन सुद्धा भिडते आणि रशिया सुद्धा भिडते. युक्रेनही भिडते, रशियाही भिडते ना. रिसेंटली सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल पण झालेली आहे, की युक्रेन आणि राष्ट्रपती असलेले जे डोनाल्ड ट्रम्प आहेत, म्हणजे युक्रेनचे राष्ट्रपती आणि ट्रम्प यांची जी चर्चा वार्ता आहे ती सुद्धा खूप व्हायरल झालेली आहे. त्याच्यामध्ये लिटरली पुढच्या राष्ट्रपतीला अक्षरशः बोलू सुद्धा दिलं जात नाही. आणि प्रत्येक वेळेस हेच म्हणलं जातं, की तू मला थँक्स म्हणला होता का? आम्ही तुला एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्या, तर तू मला थँक्स म्हणला होता का? तू मला थँक्स म्हणला होता का? कंटिन्यू याच सगळ्या गोष्टीवरती ती चर्चा रंगत आहे. म्हणजे याचा अर्थ अमेरिकेसारखा जो देश आहे तो पुढच्या देशाला खूप डॉमिनेट करायचा प्रयत्न करतो. सेम अशीच कंडिशन्स सध्याच्या काळामध्ये आपल्या भारताबरोबर घडते. कॅमेरा दिसला किंवा एखादी कमिटमेंट कुणाला बरोबर किंवा जोक करायचा असला तर ते मोदींचा करताय. ठीक आहे. भारत देश जो आहे ना, खरं विचार केला तर भारत देशाची जी फॉरेन पॉलिसी आहे, ती फॉरेन पॉलिसी ही कोणत्याही गटात सहभागी न होण्याची. आपण कोणत्याही गटामध्ये म्हणजे नॉन अलाइन आहे. आपण एखाद्या गटात रशियाच्या गटात किंवा अमेरिकेच्या गटात नाही जात. हे पहिल्यापासून भारताची एक फॉरेन पॉलिसी राहिलेली आहे. आणि सध्या भारत प्रयत्न हाच करतोय, की ज्या ठिकाणाहून भारताचा विकास होईल, ज्या ठिकाणाहून भारतात एखादी वस्तू उपलब्ध होईल, भारत त्या ठिकाणी जाऊन वस्तू आणायचा प्रयत्न करते. आता रिसेंटली एक महत्त्वपूर्ण असा बिल अमेरिकेच्या सिनेटनं सँक्शन करायचं ठरवलं. अमेरिकेची जी सिनेट आहे त्या सिनेटने एक टेरिफ हाय करण्याचं, आणि तेही किती, तर जवळपास 500% टेरिफ. ठीक आहे बाबांनो, एक लक्षात ठेवा, आता जे सध्या भारतावरती जे टेरिफ आहे अमेरिकेचं ते 50% आणि 50% टेरिफ असताना सुद्धा हा बाबा काय म्हणते,
की भारतावरती मी 50% टेरिफ लावून सुद्धा ओके लावल्यामुळं ओके मोदीजी माझ्यावर नाराज आहे. 50% टेरिफ लावलं तर मोदीजी माझ्यावर नाराज आहे. ठीक आहे. पण त्यांना समजतंय की बाबा मी सुद्धा का नाराज आहे किंवा मी सुद्धा ह्या ऍक्टिव्हिटी का करतोय. म्हणजे थोडक्यात यांना माहिती आहे की काही केल्या भारत जो आहे हा भारत रशियाकडनं काय करणार आहे, तेल घेणार आहे. मग आता अमेरिकेने आता रिसेंटली त्यांच्या अमेरिकेची जी संसद आहे त्या अमेरिकेच्या संसदेने स्पेशली एक असं विधेयक तयार केलं ज्या विधेयकाचं नाव आहे रशियन सँक्शन बिल. रशियन सँक्शन बिल हे एक असं बिल आहे की ज्या बिलाच्या माध्यमातून जे आता 2026ला या ठिकाणी लागेल, या बिलाच्या माध्यमातून रशियासोबत जे कोणी व्यवहार करते किंवा रशियासोबत जे कोणी तेलाचा व्यवहार करते, ओके रशिया कुठे ते इथे, तर या रशियासोबत जे कोणी तेलाचा व्यवहार करते, आता तेलाचा व्यवहार करणारा कोण कोण आहे, तर या ठिकाणी चीन, या ठिकाणचा असलेला भारत, ठीक आहे, आणि या ठिकाणी असलेला ब्राझील. हे जे काही देश आहेत पर्टिक्युलरली हे 3 महत्वाच्या विकसनशील अर्थव्यवस्था, ज्या विकसनशील अर्थव्यवस्था ह्या कुणावरती डिपेंड आहेत. आता ह्या अमेरिकेकडनं किंवा अमेरिकेचे जे फ्रेंड्स आहेत हे मधल्या या ठिकाणचे, या फ्रेंड्सकडनं तेल नाही घेत, हे कुठून तेल घेतात, रशियाकडनं तेल घेतात. बरं, रशियाला सुद्धा तेल विकायची गरज आहे, कारण की त्यांना सुद्धा पैसा किंवा त्यांना पण लष्करी खर्च मोठ्या प्रमाणात आहे, बरोबर. त्यामुळं ब्राझील, भारत आणि चीन हे जे 3 देश आहेत या 3 देशांवरती निर्बंध लादले जातील, कारण की गेल्या 4 ते 5 दिवसामध्ये डोनाल्ड ट्रम्प असे खतरनाक निर्णय घेत आहेत. त्यातला आणखी एक डोक्यावर पडल्यासारखा नियम आहे, तो म्हणजे एक नवीन निर्णय घेतलेला आहे. नियम म्हणजे निर्णय की जवळपास 66 देशांच्या किंवा 66 ऑर्गनायझेशन्स मधून युएसएने माघार घेतलेली. ज्या 66 देशांमध्ये 31 ऑर्गनायझेशन्स ह्या जवळपास युनायटेड नेशन्सशी संलग्न असलेल्या देश आहेत. म्हणजे थोडक्यात असं झालेलं आहे की अमेरिका आता एकलकोंडी बनायचा प्रयत्न करते आणि जागतिक अर्थव्यवस्थेत असं दाखवायचा किंवा जगात असा दाखवायचा प्रयत्न करते की मी जर कशात नसेल तर तुमचं काहीच होऊ शकत नाही, म्हणजे माझ्याशिवाय तुमचं पान हलणार नाही. आणि लिटरली हेच सध्या चाललेलं आहे की जर आमच्यासोबत तुम्ही राहाल तर तुमचा विकास, आमच्यासोबत नसेल राहाल तर आम्ही तुमच्यासाठी जगामध्ये अशा काही महत्त्वाच्या पॉलिसी किंवा अशा काही महत्त्वाची धोरणं राबवू की ज्यामुळे तुम्हाला पळता भुई एक होईल. पण इथं ॲक्च्युली होतंय कुणाचं, इथं होतंय सगळ्या ॲक्टिव्हिटीचं ह्या ट्रम्पचं. कारण हा एक प्रकारचा इगो आहे की या व्यक्तीनं गेल्या 1-1.5 वर्षामध्ये जे काही कमिटमेंट केलेले त्यातली एकही कमिटमेंट पूर्ण झालेली नाही. जेव्हापासून हे राष्ट्रपती बनलेत तेव्हापासून त्यांनी ग्रीनलँडला कधी कधी धमकावले, म्हणजे डेन्मार्कला थोडक्यात, कधी कधी त्यांनी कॅनडाला धमकावले, कधी ते भारताला धमकवते, कधी रशियाला धमकवते, कधी चीनला धमकवते. आणि चीन आणि भारताविरुद्ध तर त्यांनी एक वेगळ्याच प्रकारचं टेरिफ वाढवायचा प्रयत्न मध्ये केला होता. तर ठीक आहे 50% टेरिफ वाढवलं, ठीक आहे, आपल्या भारतीय उद्योगांना त्याचा फटका बसला किंवा भारतातली निर्यात जी आहे, भारतातून अमेरिकेत जाणारी जी निर्यात आहे तिला थोडासा फटका बसला. पण ही सुद्धा निर्यात म्हणजे खूप जास्त नाही मित्रांनो. आपल्या भारतानं जवळपास आता जे काही नवीन आकडेवारी आहे रिसेंटली पब्लिश झालेली, त्या नवीन आकडेवारीनुसार जवळपास भारताने $832 अब्ज व्यापार केलाय. आणि ज्या $832 पैकी जवळपास $84 अब्ज फक्त आपण अमेरिकेबरोबर व्यापार केलाय. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज फक्त 10% पेक्षा जास्त व्यापार जो आहे तो अमेरिकेबरोबर आहे. भारत पण हुशार देश आहे, लक्षात ठेवा. भारताची पॉलिसी पहिल्यापासून अशी नाहीये की एका देशाच्या मागे लागला की एकाच देशाच्या मागे लागायचं. ते पाकिस्तानसारखं, ते पाकिस्तान कसं सारखंच त्या अमेरिकेच्या मागे लागतं, मग त्या अमेरिकेने त्याला हुसकावलं तरी ते त्याच्याच मागे जातं. भारतात तशी पॉलिसीच नाहीये, भारत कुणाच्या मागे जात नाही. भारत एकच म्हणतो की मी अलिप्त आहे, ठीक आहे, मी कुणाच्या मागे जाणार, ठीक आहे, तू जर मला दिलं स्वस्तात तर ठीक, नाही तर दुसरे आहेत. आणि भारताने त्याच गोष्टी केल्या. अमेरिकेकडनं किंवा अमेरिकेलाच विकायचं असं आहे का की भारत सुद्धा काय करते, भारत सुद्धा काय करते, साऊथ अमेरिका आहे किंवा आफ्रिका खंड आहे, आग्नेय आशिया आहे, सेंट्रल आशिया आहे, पश्चिम आशिया आहे, पूर्व आशिया आहे, युरोप आहे. इव्हन आता 2026 मध्ये आता जे 26 जानेवारीची जी परेड होणार आहे त्यासाठी सुद्धा युरोपियन युनियनचे डेलिगेट्स आपल्याकडे येत आहेत. म्हणजे याचा अर्थ भारत हा युरोपियन युनियन सोबत सुद्धा आता काय करतोय, मैत्री करायचा प्रयत्न करतोय. भारताला सुद्धा माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्प काही ना काहीतरी पुढे 4 ते 5-6 महिन्यात काहीतरी करेल. आणि ते करण्याचं सुद्धा एक कारण असं आहे मित्रांनो, जे की इम्पॉर्टंट वाटते मला ह्या लेक्चरमध्ये सांगणं किंवा या व्हिडिओमध्ये सांगणं. बघा, अमेरिकेमध्ये ना 2 प्रकारच्या तरतुदी आहेत. एक तर त्यांची 4 वर्षात इलेक्शन होतेच राष्ट्रपतीची, पण 4 वर्षाच्या राष्ट्रपतीच्या इलेक्शनच्या मधल्या भागामध्ये एक टर्म इलेक्शन्स पण होते. त्याला मिड टर्म इलेक्शन म्हणतात. म्हणजे 2 वर्ष झालं की अमेरिकेत एक कौल घेतला जातो की राष्ट्रपती व्यवस्थित काम करतोय का, राष्ट्रपती व्यवस्थित काम करतोय का. आणि जर तुम्ही हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह कडे जर थोडंसं लक्ष दिलं तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह यामध्ये साधारणतः
435 जागा असतात आणि या 435 जागांच्या आसपास जर बघितलं तर 218 जागा ज्या आहेत ह्या रिपब्लिकन पक्षाच्या आहेत आणि बाकीच्या ज्या 213 जागा आहेत त्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या आहेत. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे अगदी काठावरती आहेत. त्यांचा जो पक्ष आहे रिपब्लिकन हा एकदम काठावर आहे. आणि इन केस पुढच्या मिड टर्म जी होणार आहे पुढच्या साधारणतः 1 नोव्हेंबर 2026 मध्ये मिड टर्म इलेक्शन होईल. तर या मिड टर्म इलेक्शनमध्ये जर समजा डोनाल्ड ट्रम्पला किंवा डोनाल्ड ट्रम्पच्या रिपब्लिकन पक्षाला जर फटका पडला तर या राष्ट्रपतीला पदच्युत सुद्धा केलं जाऊ शकतं. ठीक आहे. म्हणून डोनाल्ड ट्रम्पचा एक असा प्रयत्न चालू आहे की ज्या मी कमिटमेंट केल्या होत्या त्या सगळ्या कमिटमेंट मी पूर्ण करणार, अमेरिकेला खूप मोठी महासत्ता बनवणार, अशा वेगवेगळ्या प्रकारची गाजरं हे अमेरिकेच्या जनतेला खायला घालते आणि अमेरिकेची जनता बिंदासपणे ह्या गाजरांना बळी पडते. पण जगामध्ये स्थिती अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प जो आहे हा डोनाल्ड ट्रम्प प्रत्येक ठिकाणी आपली स्वतःची पॉलिसी फेल झालेली आहे आणि या फेल झाल्याचं जे फ्रस्ट्रेशन आहे हे फ्रस्ट्रेशन तो बाहेर काढतोय. व्हेनेझुएलावरती तेलासाठी अटॅक केला तर हे सगळ्यांनाच माहिती झालं. ठीक आहे. यावरून ह्यांनी हे पण सांगितलं होतं की ज्यावेळेस मी राष्ट्रपती बनेल त्यावेळेस मी इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये झालेला जो काही म्हणजे पॅलेस्टाईन यांच्यामध्ये जो काही संघर्ष आहे तो मी कायमचा बंद करेल. काय झालं? ते इस्रायल त्या पॅलेस्टाईनला पूर्णपणे नेस्तनाबूत करायचा प्रयत्न करते आणि हे साहेब तिथं त्या इस्रायलला भेटायला किंवा इस्रायलच्या दौऱ्यावरती आहेत. या सगळ्या ऍक्टिव्हिटीचा जर विचार केला तर उद्या जाऊन काही ना काहीतरी ह्या पुढच्या 6 महिन्यामध्ये जगात काहीतरी घडणार आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, अमेरिका आयात निर्यातीचं जर गोष्ट आपण केली तर आपल्याला असं वाटतं की अमेरिका खूप भारी प्रगत देश आहे, तो विकसित आहे, त्याच्याकडे भरपूर काय गोष्टी असतील, तो कशाला दुनियावरती डिपेंड राहील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रिसेंटली असं काही स्टडी झालेले आहेत की ज्या स्टडीमध्ये हे लक्षात आले की अमेरिका सुद्धा 80% दुसऱ्यांवरती जगतोय. कारण की अमेरिकेत असलेल्या उपलब्ध असलेल्या ज्या वस्तू आणि सेवा ज्या आहेत त्यापैकी 80% तो स्वतः बाहेरच्या देशातून आयात करतोय. म्हणजे गरज अमेरिकेला आहे, पण अमेरिका काय दाखवते? गरज मला नाहीये, उलट लोकांना माझी गरज पडेल. पण भारतासारखा जो देश आहे त्या अमेरिकेच्या ह्या 500%चा टेरिफ आणि बाकीच्या काही गोष्टींना जुगारत नाही. आधी साधी सिंपल गोष्ट आहे, अमेरिका सांगणाऱ्यांना आपण ऐकणार आहे का? ठीक आहे. अमेरिकेच्या मधले काळात एक काही वक्तव्य बाहेर आली होती अमेरिकेची ट्रम्पची की माझ्यामुळेच ऑपरेशन सिंदूर थांबवलं, माझा दबदबा आहे, मी जे सांगतो तेच मोदी करतात वगैरे वगैरे. अशा गोष्टी ह्या फक्त म्हणजे मोदीशी सुद्धा काय करतील, हा बोल बाबा बडबड कर आणि नंतर मोदीजी सुद्धा काय करतील, त्याला तडाखा देतील. ओके, त्याला पण जुगारणार. जसा तो पुतीन साहेब या ट्रम्पला विचारत नाही तसं काही दिवसानंतर मोदीशी सुद्धा ट्रम्पला विचारत नाही. मोदीजी सध्या अडकून का पडलेत? कारण की आपल्याला आहे ना एकदम कुणाच्या विरुद्ध स्टँड नाही घ्यायचं. आपली पॉलिसीच नाहीये ती. आपल्याला स्टँड नाही घ्यायचं कुणाच्या विरुद्ध. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नीट समजून घेणं गरजेचं आहे. आता जे विधेयक येते त्या विधेयकाचं नाव नक्की लक्षात ठेवा, कारण की काही मुद्दे तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. तेच म्हणजे रशियन सँक्शन बिल, याद्वारे 500% टेरिफ वाढवलं जाणार. आणि हे का? एक प्रकारे रशियावरती निर्बंध लादायचे. पण रशियावरती निर्बंध लादायचे म्हणजे काय? तर रशियाला जे देश सपोर्ट करतायत इन्क्लुडिंग इराण पण, या सगळ्या देशांवरती काय करायचं? निर्बंध. पण एका दगडात 2-3 पक्षी मारायचा प्रयत्न जे अमेरिका करते कधी ना कधी याच्यावरती सुद्धा सगळा गेम पलटणार आहे. ठीक आहे. आज त्यांचा युरोपियन देश सुद्धा अमेरिकेला वैतागले. युरोपियन युनियन सुद्धा आता बाकीचे जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्या डेव्हलपिंग कंट्रीजच्या मागे लागतात. कारण की युद्ध हे कोणत्याच देशाला नको असतं. कारण की युद्धामुळे काहीही होत नाही. आणि विशेष म्हणजे हा माणूस म्हणजे युनायटेड नेशन्सच्या संस्थांना जुगारतोय, त्यांच्यातून बाहेर पडायच्या धमक्या देतोय किंवा बाहेर पडायचा निर्णय घेतोय. म्हणजे विचार करा, युनायटेड नेशन्स ज्या आधारावर बनलेली आहे की वर्ल्ड वॉर 3 नाही झालं पाहिजे, उलट हा माणूस वर्ल्ड वॉर 3 झालं पाहिजे यासाठी तो वातावरण क्रिएट करतोय आणि स्वतः एक महासत्ता बनण्याचा प्रयत्न करतोय. कारण की ह्या सगळ्या गोष्टी जरा थोड्याशा आजकालच्या जे लोकशाही आधारावरती देश चाललेले आहेत किंवा आजकालचे जे जागतिकीकरण झालेले आहे त्या जागतिकीकरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे आज ना उद्या. ठीक आहे. त्यामुळे हे जे टेरिफची न्यूज आहे, या टेरिफची न्यूज तर महत्त्वाची आहेच आहे, पण यासोबत आणखी गोष्ट लक्षात ठेवा की आपला जो भारत देश आहे हा भारत देश आता ह्याच्यावरचा परिणाम काय होतो हे पुढे आपण समजून घेऊच. पण या अशा गोष्टींमुळे भारत तर काही शांत बसणार नाही. भारत रशियाकडून तेल घेणं बंद करेल असं तर काही वाटणार नाही. बरं, दुसरी गोष्ट, भारताने, ब्राझीलने किंवा चीनने चला ह्या टेरिफच्या भीतीपोटी रशियाकडनं तेल घेणं बंद केलं, पण रशिया थांबणार आहे? रशिया याला नाही विकेल तर दुसऱ्यांना विकेल. या अर्थव्यवस्थेमध्ये, या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये कोणी कोणावरती डिपेंड नाहीये.
एखादा जर कस्टमर तुम्हाला नाही भेटला तर तुम्हाला दुसरा कस्टमर भेटेल. अगदी या बेसिसवरती रशिया काम करतोय. पण रशिया युक्रेनला घेतल्याशिवाय तो थांबणार नाही. पुतिनचा मनसुबा तर तसा वाटत नाही. ठीक आहे. सीज फायर करतील किंवा काय करतील पर्यंत तो माणूस थांबणार नाही. तर हे बेसिक पॉइंट लक्षात ठेवा. तर नक्कीच पुढे भविष्यात काय होतंय या सगळ्या याच्याकडं सगळ्या जगाचं लक्ष वेधलेलं आहे. तसं आपलंही लक्ष वेधलं असेल. तर अशा करंट अफेअर्सच्या रिलेटेड आणि इंटरनॅशनल रिलेशनच्या रिलेटेड असलेल्या महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि स्टे ट्यून्ड विथ मी इन किरण गुरुजी चॅनल. थँक यू.